आपल्यासोबत सुधीर भाऊ मुनगंटीवार हे जोडले गेलेले आहेत। या ठिकाणी आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांनी शिंदेंच्या मंत्र्यांना सुनावल्याची माहिती सध्या समोर येते। पक्ष प्रवेशावरून नाराजी व्यक्त केली जाते शिवसेनेच्या मंत्र्यांकडून। काय आपल्यापर्यंत या संदर्भात माहिती पोहोचली आहे? याबद्दलची माहिती मला कोणतीही उपलब्ध नाही। मी चंद्रपूरमध्ये आहे आणि या संदर्भात अशी कोणतीही चर्चा मी ऐकलेली नाही। आज आपण सकाळपासूनच आम्ही पाहतोय डोंबिवलीमध्ये इनकमिंग सुरू आहे। शिवसेनेच्या माजी नगरसेवक जे आहेत त्यांचा भाजपमध्ये आज प्रवेश झालेला आहे रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये। त्यामुळे आता भाजपच्या इनकमिंग वरून शिवसेनेमध्ये नाराजी सुरू आहे अशी माहिती मिळते। नाही, समन्वय समिती आहे। समन्वय समिती या संदर्भामध्ये तीनही पक्षाचे सर्व नेते एकत्र येऊन समन्वय समिती करण्यात आली आहे। समन्वय समितीमध्ये चर्चा होईल। शेवटी आम्ही निवडणुकीमध्ये इनकमिंग आउटगोइंग या मुद्द्यावर जिंकलो नाही। आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला एक विश्वास दिलाय, जनतेला आश्वस्त केलाय की महाराष्ट्राचा विकास हा देशामध्ये सर्वोत्तम व्हावा, सर्वात जास्त व्हावा। महाराष्ट्राचा शेतकरी असेल, वंचित असेल, कष्टकरी असेल तो सुखी व्हावा। मला वाटतं की देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये एखादा मुद्दा उपस्थित झाला असेल तर समन्वय समितीमध्ये तो सुटेल। पण या एका छोट्या मुद्द्यावरून महायुतीमध्ये काही घडेल असं दूरपर्यंत मला वाटत नाही। मात्र आता काही वेळापूर्वी राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही पार पडलेली आहे। या बैठकीला शिवसेनेचे मंत्री हे उपस्थित नव्हते अशी माहिती मिळते। कुठेतरी आता शिवसेनेच्या मंत्र्यांनी या कॅबिनेटवर या बैठकीवरती बहिष्कार टाकल्याची सुद्धा आता माहिती मिळते। नाही, निवडणुकीच्या आता सर्व ठिकाणी नगर परिषदेच्या अर्जाच्या संदर्भामध्ये आता स्क्रुटिनी सुरू आहे। अनेक मंत्री गंभीरतेने त्या स्क्रुटिनीसाठी आपापल्या मतदारसंघात आपापल्या कार्यालयात बसून असतात की काँग्रेसवाल्याच्या किंवा महाविकास आघाडीच्या सेटिंग फिटिंगच्या राजकारणात आपलं नुकसान होऊ नये आणि म्हणून कदाचित ते मंत्रिमंडळात पोहोचले नसतील। आता एखाद्या वेळी समजा मंत्री पोहोचले नाही याचा अर्थ आता बहिष्कार आहे। एकनाथ शिंदे साहेब या सर्व पक्षाचं नेतृत्व करतात। ते सेनापती तिथं असताना मला वाटतं की हा प्रश्न उपस्थित होत नाही आणि एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा मंत्री असतील मंत्रिमंडळावर बहिष्कार टाकून त्यांचा प्रश्न थोडी सुटणार आहे। चर्चेतून सुटेल, संवादातून सुटेल, योग्य ठिकाणी आपलं मत मांडून सुटेल। पण बहिष्कार मंत्रिमंडळात टाकला म्हणून काही इनकमिंग आउटगोइंग हा प्रश्नाचा काही संबंध नाही। फिजिक्सच्या पेपरला फिजिक्सचाच विषय केला पाहिजे, केमिस्ट्रीची उत्तर सांगत नाही। मंत्रिमंडळाची बैठक ही तुमच्या पक्षीय राजकारणासाठी थोडी आहे। मंत्रिमंडळाची बैठक हे जनहिताचे निर्णय घेण्यासाठी आहे आणि म्हणून मला वाटत नाही की यासाठी त्यांनी बहिष्कार टाकला असेल। सर्व आदरणीय मंत्री आहेत, त्यांच्या मतदारसंघात कदाचित काम आणि योगायोग झाला तर योगायोगाला मग टीव्ही चॅनल मधून जी प्रसिद्धी मिळते ती या पद्धतीची मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही। एकनाथ शिंदे साहेब स्वतः आहेत तर मग याचा अर्थ असा आहे की या बहिष्काराचा इनकमिंग आउटगोइंगशी काही संबंध नाही। देवेंद्र फडणवीस यांचं सुद्धा या ठिकाणी वक्तव्य समोर येते। हे जे पक्षप्रवेश सुरू आहे या दरम्यान ते म्हणतात की उल्हासनगरमध्ये जसं झालं तसंच डोंबिवलीमध्ये सुद्धा या ठिकाणी हा पक्षप्रवेश झालेला आहे। जसं उल्हासनगरमध्ये सुरुवात झालेली आहे, तुम्ही करणार असाल तर चालून घ्यायचे असं फडणवीसांचं वक्तव्य समोर येते। तर कुठेतरी आता हा पक्षप्रवेशावरून या ठिकाणी ही नाराजी कुठेतरी आता समोर येते आणि आगामी निवडणुकीच्या तोंडावर ही नाराजी आल्यानंतर आता पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय। नाही, कोणत्याही चर्चांना उधाण आलं तरी ते पेल्यातलं वादळ आहे, काहीही होत नाही। असं आहे की कधी कधी एखाद्या गोष्टीचा आपल्याला जर मनात राहिलं तर आपण ही अपेक्षा करतो तुम्ही भाजपचे लोक घेतलेत, आम्ही शिवसेनेचे घेतले तर राग कशाचा, हिसाब बरोबर। पण त्याचा काही परिणाम हा सरकारवर, सरकारच्या कामावर हा असा परिणाम कदापिही होणार नाही। जी धन्यवाद सुधीर भाऊ आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।